अनेकांच्या नाश्त्याची सुरुवात ही पोह्यापासून होते। पोहे पचनास हलके व आरोग्यासाठी फायदेशीर असे, परंतु पोह्यामध्ये वेगवेगळे प्रकार देखील। पुण्यातील सदाशिव पेठ येथे असलेल्या पोह्याचा मामला या ठिकाणी चक्क 18 प्रकारचे पोहे मिळतात आणि ते खाण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दीही पाहायला मिळते। तर ते कोणत्या प्रकारचे पोहे आहेत व त्याची किंमत काय याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। माझं नाव उमंग हेमंत शाह, माझी आई आहे दीपा शाह। आम्ही दोघांनी मिळून हे वर्षभरापूर्वी डोक्यात कन्सेप्ट होती की पोह्याचं किंवा नाश्त्याचं काहीतरी चालू करायचे, म्हणून आम्ही एका मेसच्या बाहेरची छोटी जागा घेतली, छोट्या गाडीवरनं चालू केलं। तिकडे आम्हाला प्रोत्साहन खूप मिळाला, म्हणून आम्ही या मोठ्या जागेमध्ये आता शिफ्ट झालोय आणि आपण 18 प्रकारचे पोहे लॉन्च करून आपण पोह्याचा ब्रँड लॉन्च केलेला आहे। आणि यामध्ये आपण तर्री पोहे, मिसळ पोहे, दही पोहे आपले फेमस आहेत। सगळ्यात जास्त मिसळ पोहे चालतात, त्याच्यामध्ये आपण आपले रेग्युलर पोहे असतात, मिसळची तर्री येते, त्याच्यामध्ये मटकी आपण टाकतो, फरसाण टाकतो, कांदा येतो, कोथिंबीर येते। म्हणजे आपण 30 रुपयामध्ये 30 रुपयामध्ये आपण मिसळीचंच फील लोकांना देतो, फक्त त्याच्यामध्ये आपण पाव देत नाही, तर त्याप्रमाणे ते बनवले जातात। त्याच्याऐवजी दडपे पोहे एक आहेत, दडपे पोहे आपण नारळाच्या पाण्यामध्ये भिजवून प्रॉपर जे ऑथेंटिक पद्धतीने बनवले जातात त्याच पद्धतीने आपण दडपे पोहे बनवतो। आपले दही पोहे पण तेवढेच फेमस आहेत। दही पोहे आपण दही स्वतः घरी लावतो, एकदम फ्रेश आणि ताजं दही असतं, त्याच्यामध्ये पण पोहे दही, त्याच्यावरती आपल्या पोह्याचा स्पेशल मसाला येतो, शेव येते आणि बुंदी येते। इकडे 20 रुपयापासून पोहे सुरू आहेत आणि 40 रुपयापर्यंतची रेंज आहे, की जेणेकरून सर्वसामान्य क्लासला आणि स्टुडंट्स लोकांना ते परवडेल याच्यातनं आपण ते चालू केलेलं आहे। आपण पाहिलं की इंदोरी पोहे, मिसळ पोहे, पनीर पोहे, चीज पोहे, त्याच पद्धतीने दडपे पोहे असे जवळपास 18हून अधिक प्रकारचे पोहे इथे पाहायला मिळतात आणि याची चव ही अतिशय उत्तम आहे। तसंच याची किंमत ही अगदी 20 रुपयापासून सुरू होते। त्यामुळे तुम्हालाही असेच वेगवेगळ्या प्रकारचे पोहे खायचे असतील तर तुम्ही सदाशिव पेठ येथे असलेल्या पोह्याचा मामला या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।